मंडळी, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येते. काल सातारा दौऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते. एकनाथ शिंदे ज्या वेळेला सातारा जिल्ह्यातील केबल स्टे पुलाची पाहणी करायला गेले होते, केबल स्टे पुलाजवळ गेले, पुलावर त्या स्थळावर ठिकाणी त्या पोहोचले देखील. परंतु पोहोचल्यानंतर तिथं असं काय घडलं, ज्यामुळे सोबत आलेले संपूर्ण नागरिक अधिकारी तिथून पळायला सुरुवात केली. एकनाथ शिंदे एकटे पडले. तेथे नेमकं काय घडलं आणि एवढी भयानक घडल्याच्या नंतर देखील तेथील परिस्थिती काय होती, याचाच आढावा आपण पाहणार आहोत. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. देश दुनियातील ताजा घडामोडी, ताज्या बातम्या आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती, त्यांचा संपूर्ण स्वभाव उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि कोणाला नाव माहिती नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. कारण एकनाथरावजी शिंदे वारकरी संप्रदायामध्ये मोलाचे योगदान आहे. वारकरी संप्रदायाला हमेशा त्यांचा सपोर्ट असतो. आळंदी, पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेटीगाठी देतात. वारी असेल, आषाढी वारी, कार्तिक वारी असेल, कोणताही सण उत्सव असतो, तेथे जाऊन भेट घेतात. दोन शब्द प्रेमाचे बोलून तिथून येतात. परंतु एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीबद्दल कोणालाही प्रश्न नाही. अशाच एक घटना समोर आली. सातारा जिल्ह्यातील केबल स्टेच्या पुलाचं काम चालू आहे आणि त्या पुलाच्या पाहणी दरम्यान एकनाथ शिंदे हे पुलावर पोहोचले. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते होते, नागरिक होते, अधिकारी होते. त्यांची संपूर्ण टीम त्या केबल स्टे पुलावर पोहोचली होती. परंतु त्याच केबल स्टेच्या पुलाजवळच गेल्याच्या नंतर अचानक तेथे दडलेलं एक मधमाशांचं मोहळ होतं, गड होता. नागरिकांच्या या गर्दीमुळे, आवाजामुळे, धाकधुकीमुळे मधमाशा तिथून उठल्या आणि त्या मधमाशांनी हल्ला केला. एकनाथ शिंदे यांच्या टीमवरती, एकनाथ शिंदेवरती आणि कार्यकर्त्यांवरती, नागरिकांवरती हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर होणारा मोठा अनर्थ टळला. कारण ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला एकनाथ शिंदे यांना ताबडतोब त्यांच्या गाडीमध्ये बसवण्यात आलं, काचा लावून घेण्यात आल्या आणि एकनाथ शिंदे यांना सुरक्षित ठिकाणी बसवण्यात आलं. परंतु उघड्यावरती होते कार्यकर्ते आणि नागरिक, यांच्यावर मात्र मधमाशांनी हल्ला केला. अनेकांना मधमाशांनी चावा घेतला आणि अनेक जण तिथून पळून गेले. काही जणांनी उपरने, रुमालाने तोंड झाकले. परंतु अनेकांना मधमाशांनी चावा घेतल्यामुळे अनेक नागरिक तेथील जखमी झाले. परंतु एकनाथ शिंदे यांचा थोडक्यात जीव बचावला आहे. अनर्थ मोठा टळलेला आहे. फक्त नागरिकांच्या आणि तेथील जमलेल्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे एकनाथ शिंदे यांच्यावर होणारा मोठा अनर्थ हा टळलेला आहे. या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सातारा जिल्ह्यात घडलेली ही घटना अत्यंत भयानक अशी समोर दिसून येते. व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नागरिक पळताना दिसत आहेत, नागरिक लपताना दिसत आहेत, एकनाथ शिंदे साहेब यांना गाडीमध्ये बसवताना दिसत आहे. केबल स्टे पुलाजवळ मधमाशांचा गड आहे, मोगळ आहे, हे कोणीही लक्ष केलं नाही आणि हा मोठा भयंकर घटनाक्रम घडला. जर मोगळ आहे हे समजलं असतं तर त्या ठिकाणी कोणी गेलं नसतं. परंतु अचानक गेले आणि मोगळ उठलं, मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांना थोडीही चव लागली तरी मधमाशा हा आक्रमण करतात. अनेक वेळा लग्नांमध्ये कुठेही आपण पाहिलेलं आहे. वराडांवर देखील आक्रमण करताना आपण पाहिलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीमध्ये देखील आक्रमण करताना पाहिलेलं आहे. अनेक घटना आपण आतापर्यंत पाहिलेल्या आहेत. परंतु मधमाशांचा चावा हा साधा नसतो. तोंड सुचतं, हातपाय सुचतात. एकनाथ शिंदे यांच्यावर होणारा हल्ला हा थोडक्यात वाचला, अनर्थ टाळला, फक्त सावधानतेमुळे आणि सतर्कतेमुळे. आज सातारा जिल्ह्यातील या घटनेमुळे संपूर्ण सोशल मीडियावरती तुफान व्हिडिओ व्हायरल होतोय. तो व्हिडिओ देखील सर्वांनी पाहिलाच असेल. परंतु आनंदाची बातमी एकच आहे, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे सुरक्षित आहेत. त्यांना कुठेही काही झालेलं नाही. थोडक्यामध्ये त्यांच्यावर होणारा हा आघात, मधमाशांचा हल्ला हा टळलेला आहे. मोठा अनर्थ टळलेला आहे. हीच सर्वात मोठी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. या संपूर्ण घडामोडीबद्दल, या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. सातारा जिल्ह्यामध्ये देखील नागरिकांमध्ये धावपळ सुरू झाली होती या हल्ल्यानंतर. आपली प्रतिक्रिया या व्हिडिओबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. देश दुनियातील ताजा घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा. भेटूया पुढील अशाच एका नवीन घडामोडीसोबत, ताज्या बातम्यांसोबत. आपल्या चॅनलसोबत नक्की राहा. बेल आयकॉन घंटीला ऑन करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये ताज्या घडामोडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थांबतो.